राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. राजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती महाराज की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. आपल्या सेवेसाठी जगद्गुरु श्री संत तुकारामांचा हा अभंग, सुंदर असा अभंग मी घेतलेला आहे आणि त्याचा अर्थही मी तुम्हाला सांगणार आहे. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, न कळता मन दुजे भावी, म्हणून या पाठी लागतील भूते, येती गवतसी 5 जणे, ज्याचे त्या वंचिले आठवण होता, दंड हा निमित्ता कारणे हा, तुका म्हणे काळे चेपियेला गळा, मी वेळोवेळा करी तसे. खूप सुंदर सांगितलेलं आहे महाराजांनी. महाराजांच्या अभंगाला एवढे खूप छान असे अर्थ असतात. खरंच हे जर अभंग आपण याचा अभ्यास केला तर आपल्याला दुसरं काहीच करायची गरज नाही. एवढे याच्यामध्ये भावार्थ दडलेले आहेत. ज्यावेळेला आपल्याला हे सगळं कळेल त्यावेळेला आपण परिपूर्ण झालेलो असू. याचा सुरुवातीचा अर्थ आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. महाराज सांगतायत, आपण जे काही करत असतो आपण त्याला कर्म म्हणूया. जे आपण कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाच्या कृपेनेच करत असतो बघा. त्यामुळे ती कर्म आपण कृष्णाला अर्पण झाली अशी भावना ठेवावी. म्हणजे हे जे सगळं चालले हे फक्त आणि फक्त श्रीकृष्णाच्याच कृपेनं चाललेलं आहे, ही भावना आपण मनामध्ये दृढ ठेवावी असं महाराज म्हणतात. परंतु ते काय म्हणतायत, परंतु आपण अज्ञानी जीव, आपण खूप अज्ञानी आहोत सगळे जीव. आपण अज्ञानी जीव सर्व काही मीच करतोय, मला सगळं कळते, या खोट्या भ्रमामध्ये राहतो. आणि यामुळेच पंचमहाभूते शोधत 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 येतात व त्याला परत परत देहाची पुन्हा पुन्हा प्राप्ती करून देतात बघा. आपण जी काही कर्मे करतो तो भगवान श्रीकृष्ण आहे याची आठवण आपल्याला राहत नाही. आणि यामुळे आपल्याला परत परत पुन्हा पुन्हा हा जन्म प्राप्त होतो. महाराज सांगतात, त्याचा दंड, त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. त्यामुळे काय होतं, शिक्षा भोगावी लागते म्हणजे आपल्याला, महाराज सांगतात, आपल्याला हीच क्रिया परत परत करावी लागते किंवा प्राप्त होते. आणि शेवटी महाराज म्हणतात, काळाने आपला गळा दाबलेला आहे. काळ फार भयंकर आहे बरं का. आणि या काळानंच आपला हा गळा दाबलेला आहे. तुका म्हणे काळे चेपियेला गळा, मी वेळोवेळा करी तसे. आणि हा आपला गळा काळानं आता दाबून टाकलेला आहे. तरी देखील हा जीव मीच करत आहे. आणि तेही एकदा दोनदा नाही बरं का, अनेक वेळा. किती छान अभंग आहे. तुम्हाला पण मित्रांनो आवडला असेल, नक्की लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करत जा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. राम कृष्ण हरी जय जय.